धुळे महानगरपालिकेत सत्ता स्थापन होऊन आता 5 महिने उलटून गेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडे 50 जागांचे स्पष्ट आणि एक हाती बहुमत आहे. तरीही महापालिकेत रीतसर विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी सत्ताधारी भाजप नेमकी कशाची धास्ती घेत आहे? हा प्रश्न सध्या धुळ्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गाजत आहे. 74 पैकी तब्बल 50 जागा जिंकूनही विरोधकांच्या 24 जागांसमोर भाजप सावध पवित्रा का घेत आहे? त्याचा सखोल आणि सविस्तर राजकीय वेध आज आपण घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सर्व विरोधकांचा धुव्वा उडवला होता. एकूण 74 जागांपैकी 50 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपने सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता राखली. दुसरीकडे सर्व विरोधी पक्षांना मिळून केवळ 24 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सभागृहात कोणताही ठराव मंजूर करण्यासाठी किंवा नवे धोरण आणण्यासाठी भाजपला विरोधकांच्या पाठिंब्याची अजिबात गरज नाही, कारण त्यांच्याकडे स्पष्ट संख्याबळ आहे. मात्र असे असतानाही गेल्या 5 महिन्यांपासून विरोधी पक्ष नेते पदाची निवड रखडलेली आहे. विरोधकांकडून वारंवार मागणी होत असतानाही सत्ताधारी पक्षाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. सभागृहातील सध्याची राजकीय स्थिती पुढील प्रमाणे स्पष्ट आहे. सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष 50, द्वितीय MIM 10, तृतीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 8 जागा, चौथं शिवसेना ठाकरे गट 5 जागा, पाचवं अपक्ष 1 जागा. विरोधी पक्ष नेतेपद रखडण्यामागे विरोधकांमधील अंतर्गत गटबाजी हे देखील एक मोठे कारण आहे. सध्या विरोधी बाकांवर 2 प्रमुख गट समोरासमोर आले आहेत. सर्वप्रथम MIM कडे 10 जागा आहेत. स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून सभागृहात भाजप खालोखाल ते सर्वात मोठे विरोधी पक्ष आहेत. द्वितीय शहर विकास आघाडी. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागा आणि शिवसेना 5 जागा एकत्र येऊन 13 नगरसेवकांची ही नवीन आघाडी तयार झाली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार सभागृहात दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या स्वतंत्र राजकीय पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. नियमाच्या आधारे MIM या पदावर आपला कायदेशीर दावा ठोकला आहे. तर दुसऱ्या बाजूला निकालानंतर स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीने आपल्या 13 नगरसेवकांची अधिकृत नोंदणी केली आहे. मात्र कायदे तज्ज्ञांच्या मते निवडणूक उत्तरयुती असल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या आघाडीचा दावा कायदेशीर दृष्ट्या काहीसा कमकुवत ठरतो. आता सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की 50 जागा खिशात असणाऱ्या भाजपला या 24 नगरसेवकांच्या विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटावी? यामागे काही महत्त्वाचे राजकीय कारणे आहेत. चला ते सुद्धा पाहूया. सर्वप्रथम बिखुरलेल्या विरोधकांना नेता मिळण्याची भीती. भाजपला विरोधकांच्या संख्याबळाची भीती नाही, तर खरी भीती ही आहे की विरोधी पक्षनेतेपद अधिकृतपणे कोणाला तरी दिले तर विखुरलेल्या विरोधकांना एक हक्काचा नेता आणि व्यासपीठ मिळेल. द्वितीय आक्रमकतेला लगाम घालण्याचा प्रयत्न. सध्या विरोधकांमध्ये विसळीतपणा आहे. जर हे सर्व विरोधक एका नेतृत्वाखाली एकत्र आले तर भविष्यात महानगरपालिकेच्या कारभारावर आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर ते अधिक आक्रमकपणे कायदेशीर अंकुश ठेवू शकतात. हीच भीती सत्ताधाऱ्यांना हे पद देण्यापासून रोखत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तृतीय वेट अँड वॉचची भूमिका. जोपर्यंत 24 जागांमध्ये विभागलेले विरोधक एकत्र येऊन एका नावावर शिक्कामोर्तब करत नाहीत तोपर्यंत भाजपने तांत्रिक कारणांचे बोट दाखवून वाट पहा आणि पहा अशी रणनीती स्वीकारली आहे. अर्थात वेट अँड वॉचची भूमिका. सभागृहात विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यावे याचा अंतिम आणि सार्वभौम अधिकार कायदेशीररित्या महापौरांकडे सुपूर्द असतो. या गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून महापौरांनी कायदे तज्ज्ञ आणि वकिलांचा लेखी अभिप्राय मागवल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात महापालिकेत सत्ता भाजपची असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ मंडळी जो आदेश देतील तोच निर्णय महापौर घेणार हे उघड आहे. त्यामुळे या पदाचा अंतिम निर्णय पूर्णपणे सत्ताधारी भाजपच्याच हातात सुरक्षित आहे. मित्रांनो, आगामी काळात भाजप हा निर्णय लांबणीवर टाकून विरोधी पक्ष नेत्या विनाच महापालिकेचा गाडा हाकणार का, याकडे संपूर्ण धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला कोणता विरोधक अधिक सोयीचा ठरेल याचा पुरेपूर विचार करूनच भाजप आपला अंतिम निर्णय घेईल, यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? धुळेकरांना कोण विरोधी पक्षनेता मिळणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.